पुढची बातमी बघूयात। केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे। सरकारी कार्यालय, बँका, वाहतूक सेवा आणि बाजारपेठांवरती त्याचा परिणाम होणार आहे। केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणाचा निषेध करण्यासाठी या बंदची हाक देण्यात आली आहे। विविध कामगार संघटनांचे 30 कोटी कामगार संपामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। 29 कामगार कायद्यांच्या जागी लागू केलेल्या 4 नवीन कामगार संहितांना विरोध केला जातोय। नवीन संहितांमुळे कामगारांचे हक्क कमकुवत होणार आणि नोकरीची सुरक्षितता धोक्यात येणार। शिवाय खासगीकरण, वेतनातील तफावत, वीज विधेयक, बियाणे विधेयकाचा मसुदा आणि पीस कायदा रद्द करा अशी मागणी केली जाते। शिवाय मनरेगा योजना पुनर्संचयित करण्याचीही मागणी लावून धरण्यात आली आहे। बातमी बीडमध्ये तिथे चौसाळा परीक्षा केंद्रावरच्या कॉपी प्रकरणामध्ये केंद्र चालकासह शिक्षकावरती गुन्हा दाखल झालाय। सीसीटीव्ही तपासल्यानंतर सर्रास कॉपी झाल्याचं उघड होतंय। 4 परीक्षा केंद्रावरील 17 शिक्षकांवरती गुन्हा दाखल झालाय। तर बीडच्या स्नेकनूरमधील एक 17 वर्षांची मुलगी 2.5 महिन्यांपासून बेपत्ता आहे। आमच्या मुलीचा शोध का लागत नाही असं विचारल्यामुळे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता। यानंतर नेकनूर पोलिसांनी 7 नातेवाईकांविरोधातच गुन्हा दाखल केलाय। कुणी मारलंय? हे हिरा साहेब आणले चल दाखवू तुम्हाला नाही दाखवतो कमल हाणला ना कमल हाणला म्हणा चोर काय मी बघू द्या की काय कसं थांब बाबा इथं पोलीस स्टेशनला करता पोलीस स्टेशन मध्ये तर करता गुन्हा दाखल करतो इथं थांबा इथं बस बसतो मी गुन्हा दाखल करतो बस त्यांनी आमच्यावर केस केली। आमच्या इथं तुम्ही भांडणं करताय म्हणून आम्हाला बाहेर गेटच्या बाहेर आतमध्ये ओढत नेलं त्यांनी आणि म्हणले इथं भांडणं करताय। आमच्या पाहुण्याला हाणमार केली। परत आमच्यावर कारवाई करतात ते अपार फाडा काय नुकारा तक्रार काय। आमच्या मुख्यमंत्र्याकडे मागणी एवढीच आहे, त्यांची लाडकी बहीण काय मी काय एकच ना हो। आता नेकनूरचं पोलीस स्टेशन तर काय सहकार्य करू शकत नाही बघा। एवढ्याच्या मुरकीत जिथं जायचं तिथं जा म्हणले। मग आम्ही आता एसबी ऑफिसला जाणार। आम्ही आता इतकीच्या मुरी कुठं जाणार आम्ही? आम्हाला आमची जिवंतही का मेलेली तरी कळवावं ना त्यांनी। पुढची बातमी बघूयात। अहिल्यानगरमधल्या सौंदाळा ग्रामपंचायतीचा एक ऐतिहासिक निर्णय समोर आलाय। तो म्हणजे जातमुक्त गाव ठराव एक मुखाना संमत करण्यात आलाय। गावकऱ्यांचा माझी जात मानव असा नारा त्यांनी दिलाय। सोशल मीडियावरील संदेशांना गावकरी थारा देणार नाहीत असं देखील ठरवण्यात आलंय। जात आपण मानायची आणि सगळ्यांनी जे काही वेगवेगळे उत्सव आहेत, सण उत्सव आहेत, याच्यामध्ये एकमेकांच्या कुटुंबासारखं सहभागी व्हायचं आणि जातीपातीचा समूळ नाश करायचा, अशा पद्धतीने आम्ही जातमुक्त ठराव केलेला आहे। आमच्या गावात तसं बघितलं तर आतापर्यंतही कुठं काही मतभेद नाहीत, कुणाचे वादविवाद नाहीत झाले नाही आणि आता या ठरावामुळं निश्चितच इथून पुढच्या काळातही अगदी सलोख्यानं आणि गुन्ह्या गोविंदानं गावातील सगळे लोक नांदतील, निश्चितच ही खात्री आहे। जातीशी मुक्त झालीच पाहिजे समजा, आणि प्रत्येक गावाने पण हा ठराव घेतला पाहिजे की जातमुक्त व्हावं।